नमस्कार, मी तुषार खरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे घडामोडी या बुलेटिन सत्रात मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता आपण जाणून घेणार आहोत या आठवड्यातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. पारनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने विशेषतः जनावरांच्या चाऱ्यांचा आणि पाण्याचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे. यामुळे अहमदनगर मनसे नेते अविनाश पवार यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे. साताऱ्याच्या पुसेसावळी येथे गोंदवले बुद्रुक येथे गाडीवर जात असताना दुचाकी घसरून एका तरुणाचा अपघात झाला. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. तरुण साधारणतः अर्धा तास रस्त्यावरती तसाच तडफडत पडून होता, परंतु कोणी या तरुणाला मदत केली नाही. सातारा मनसे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील मोहिते यांनी या ठिकाणी तात्काळ धाव घेऊन तरुणाला स्वतःच्या वाहनातून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या 32व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई मनसेच्या वतीनं गजानन काळे यांच्या नेतृत्वात 3200 झाडं लावण्याचा उपक्रम नवी मुंबई मनसेने हाती घेतला आहे. त्याची सुरुवात काल गजानन काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. या प्रसंगी अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सुद्धा इकडे वृक्षारोपण करण्यात आलं. श्री अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीरचा ऐतिहासिक किल्ला येथील उदगीरकरांचे श्रद्धास्थान उदगीर बाबा मठ संस्थान येथे मनसे विद्यार्थी सेना उदगीरच्या वतीनं साफसफाई करून मंदिराचं शुद्धीकरण करून महाआरती करण्यात आली. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष संग्राम भाऊ रोडगे उपस्थित होते. सोबतच मनसे शहराध्यक्ष संतोष भाऊ भोपळे हे सुद्धा उपस्थित होते आणि असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी ही साफसफाई केली. आता घेतो तुमची रजा. या बातमीपत्रात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नव्या बातम्यांसोबत पुन्हा पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.